अनिल देशमुखांशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी लेखापालांना दिलासा नाहीच. विशेष न्यायालयानं 2 सनदी लेखापाल आणि एका कंपनीचा खटल्यातून मुक्त करण्याचा अर्ज फेटाळला. बाळासाहेबांच्या स्मारकामध्ये एआयचा वापर नको. स्मारकामध्ये जे काही असेल ते सर्व ओरिजिनल हवं. उद्धव ठाकरेंच्या स्मारक समितीला सूचना. नागपुरात मेट्रोचा 3रा टप्पा लवकरच सुरू होणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा. 3ऱ्या टप्प्यामध्ये सीताबर्डी ते कोराडी असा 11.5 किलोमीटर मार्गाचा समावेश असेल. मुंबई महापालिकेमध्ये पालकमंत्र्यांची राजवट संपुष्टात. पालिकेमध्ये 4 वर्षांनी पुन्हा नगरसेवक निवडून आल्यानं प्रशासकासह पालकमंत्र्यांची राजवट संपुष्टात. पालकमंत्र्यांचं कार्यालय आता शिक्षण समितीच्या अध्यक्षांसाठी सज्ज होणार. मालेगावमध्ये महापालिकेत शेख कुटुंबातून 4थ्यांदा महापौर. इस्लाम पक्षाच्या नसरीन शेख महापौर. कुटुंबात 5 नगरसेवक. मालेगावमध्ये इस्लाम पक्ष सर्वात मोठा ठरला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये आज महापौर निवड होणार. महापौर पदासाठी भाजपचे समीर राजूरकर आणि एमआयएमच्या अशोक हिवराळींमध्ये लढत. उपमहापौर पदासाठी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ आणि एमआयएमचे मोहम्मद वसीम अहमद आमने सामने. नांदेड महापालिकेमध्ये आज महापौर उपमहापौर पदाची निवड होणार. महापौर पदासाठी भाजपच्या कविता मुळे उमेदवार. उपमहापौर पदासाठी दीपक सिंह रावत यांचा अर्ज. पत्नीच्या विजयी मिरवणुकीमध्ये भाजप नेते संग्राम थोपटेंचा भन्नाट डान्स. थोपटेंच्या पत्नी स्वरूपा थोपटे जिल्हा परिषदेच्या उतरवलीकारी गटातून विजयी. भोरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करत विजयी मिरवणूक. बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणामधील आरोपी आकाशदीप करज सिंगला मुंबई हायकोर्टाकडून जामीन. खटला पूर्ण होईपर्यंत मुंबई न सोडण्याचा कोर्टाचा आदेश. राज्यामध्ये आजपासून 12वीच्या परीक्षा जवळपास 95% परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी सीसीटीव्हीच्या निगराणीमध्ये परीक्षा देणार. सीसीटीव्ही नसलेल्या 172 परीक्षा केंद्रांवर कर्मचाऱ्यांची अदलाबदली.